मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याचा भाग पाहत असताना आपण पाठ्यपुस्तक पान क्रमांक आपण पाहणार आहोत. पापू वरचा 13 पान नंबर वरचा भाग आपण पाहणार आहोत. यामध्ये जो मुद्दा आहे तो सजीव व ऊर्जा निर्मिती. आपल्याला माहिती आहे सजीवाला ऊर्जेशिवाय कार्य करता येत नाही. म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. हे आपण या अगोदरही पाहिलेलं आहे. परंतु सजीवाला ऊर्जा मुक्त करण्यासाठी श्वसनाची गरज असते आणि श्वसन हे 2 टप्प्यांवरती पार पडते. म्हणजे 2 टप्पे आहेत श्वसनाचे प्रकार. ही 2 प्रकारात याचे टप्पे म्हणूया आपण. याला टप्पे म्हणले तरी चालेल. बाह्य श्वसन आणि पेशी श्वसन ही पेशी स्तरावर होणारं श्वसन आहे आणि हे आपल्या बाह्य श्वसनामध्ये येणारा भाग जो आहे, नाकपुड्यातून आपण हवा घेतो, त्यानंतर घशामधून हवा दोन्ही फुफ्फुसाच्या श्वसनिकेतून श्वासनलिकेतून श्वसनिकेनंतर वायुकोश या भागापर्यंत जाते. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे 2.8. ही आकृती तुम्हाला परीक्षेसाठी येण्याजोगी आहे. या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेच एक प्रकारचा प्रश्न पडलेला आहे. असाच प्रश्न तुम्हाला हा येऊ शकतो. आकृतीमध्ये तुम्हाला नावं द्यावे लागतात. मार्च 2019 मध्ये आपल्याला या पाठावर ओघ टाकता होता आणि अशाच प्रकारचा प्रश्न यावर्षी आपल्याला प्राणी वर्गीकरणामध्ये विचारला गेलेला प्रश्न होता. आपण श्वसनाचे टप्पे मागच्या वर्षी बघितलेले आहे. वर्ग इयत्ता 9 मध्ये आपण श्वसनाचे टप्पे पाहिले होते. बाह्य श्वसन आणि पेशी श्वसन. पेशी श्वसन हा पेशी स्तरावरचा श्वसनाचा प्रकार आहे, टप्पा आहे असं म्हणू आपण. सर्वप्रथम आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण घेतलेला जो मुद्दा आहे त्यामध्ये श्वसन म्हणजे काय? श्वसन सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त होण्याची प्रक्रिया म्हणजे श्वसन होय. श्वसन ही क्रिया कशी घडते? श्वसनाची क्रिया 2 टप्प्यामध्ये घडते. एक बाह्य श्वसन आणि पेशी श्वसन. हे टप्पे पाहत असताना या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बाह्य श्वसन होतं. बाह्य श्वसनामध्ये ऑक्सिजन नाकपुड्या वाटे फुफ्फुसात घेतला जातो. फुफ्फुसात घेतलेला ऑक्सिजन वायुकोशामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये हा शोषला जातो आणि हा शोषलेल्या रक्तवाहिन्यामध्ये ऑक्सिजन घेतल्यानंतर कार्बन डायऑक्साईड विसरण क्रियेद्वारे रक्तामध्ये मिसळतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण शरीराच्या बाहेर काढतो. ऑक्सिजन आपण घेतो. तर ऑक्सिजनची गरज का असते? तर सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ऊर्जा मुक्त करण्यासाठी. ऊर्जा मुक्त करण्याची प्रक्रिया ही होत असताना म्हणजे सात्मीकरण अन्न. आता सात्मीकरण अन्न आपण कशाला म्हणू? सात्मीकरण झालेल्या अन्नापासून. म्हणजे सात्मीकरण झालेलं अन्न कोणतं असतं? सात्मीकरण झालेलं अन्न म्हणजे आपण जे अन्न खातो त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, त्यानंतर जीवनसत्वे, क्षार, पाणी या घटकांचं रूपांतरण म्हणजे हे जटिल घटक आहेत. या घटकांचं रूपांतरण साध्या कार्बनिक घटकामध्ये करत असताना विकराच्या मदतीने, पाचक रसाच्या मदतीने जटिल कार्बनिक घटकांचं रूपांतरण साध्या कार्बनिक घटकामध्ये होत असतं. यामध्ये प्रथिनापासून अमिनो आम्ल तयार होण्याची प्रक्रिया होते. तीही विकराच्या सहाय्याने अमायलेट, ट्रिप्सिन, लायपीज, पेप्सिन, म्युकस यासारख्या पदार्थापासून. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे कर्बोदके. त्याला आपण ग्लुकोजचं रूपांतरण ग्लायकोजन मध्ये होतं आणि ग्लायकोजन हे यकृतामध्ये आणि पेशीमध्ये साठवलं जातं आणि ऊर्जा मुक्त करण्यासाठी ग्लुकोजची म्हणजे ग्लायकोजनची आपल्याला
पेशी स्तरावर गरज असते, परंतु ऑक्सिजन शिवाय ही क्रिया घडत नाही. म्हणजे ऊर्जा मुक्त करण्यासाठी म्हणजे ऑक्सिजनीकरणाची प्रक्रिया होण्यासाठी सात्विकरण झालेलं अन्न म्हणजे रक्तामध्ये मिसळलेलं गेलेलं अन्न म्हणजे आतड्यामध्ये अवशोषण होतं आणि अवशोषणानंतरची प्रक्रिया जी आहे पचनामधली ती म्हणजे सात्विकरणाची आहे. सात्विकरणामध्ये शोषलेला अन्न घटक की ज्याला आपण पोषक तत्वे म्हणून पोषकद्रव्ये अमिनो आम्ल असतील, मेदाम्ल असेल, त्यानंतर ग्लुकोज असेल, हे पदार्थ पेशीकडे जात असताना सात्विकरण प्रक्रियेद्वारे होते. म्हणजे सात्विकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त होण्याची प्रक्रिया म्हणजे आपण त्याला म्हणूया श्वसन. श्वसनाची व्याख्या तुम्हाला मागच्या वर्षीला होती. पहा, तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, त्यामध्ये निरीक्षण करा. निरीक्षण करामध्ये शेजारच्या आकृतीला नावे द्या असा प्रश्न दिलेला आहे. शेजारच्या आकृतीमध्ये नावे देत असताना सर्वात वरचा जो भाग आहे तो आहे नाकपुड्याचा, त्यानंतर आहे तोंडाचा, त्याच्यानंतर पुढचा भाग आहे कंठ, त्यानंतर आहे दुसरा जो काय भाग आहे त्यानंतर फुफ्फुस आहे, फुफ्फुसाच्या नंतर पडदा आहे आणि सगळ्यात शेवटचा खालचा जो भाग आहे डाव्या बाजूचा, ही जी नावे सांगितलेली आहेत सगळ्यात खालचा जो भाग आहे तो म्हणजे वायुकोशाचा. त्यानंतर दुसऱ्या भागाची काय आहे श्वासनिका आहे आणि त्याच्यानंतर आपल्या जे काही छातीचा पिंजरा जो आहे तो यामध्ये तुम्हाला आकृतीमध्ये या ठिकाणी दिलेला जो भाग आहे तो तुम्हाला नावे देण्यासाठी परीक्षेसाठी हा येत असतो. फुफ्फुसाचा भाग आहे आणि उजव्या बाजू आणि डाव्या बाजूला एका बाजूला दोनच आहे, तर वरचा जो काय भाग आहे त्याच्यामध्ये आहे श्वसनिका आणि त्याचा खालचा जो आहे तो म्हणजे फुफ्फुस. अशा प्रकारे ही आकृती आपण समजून लिहून काढणार आहात आणि अशा आकृत्या आपल्याला परीक्षेसाठी विचारल्या जाऊ शकतात. असाच एक प्रश्न या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला नमुना म्हणून पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता. सजीवामध्ये श्वसन हे दोन स्तरावर होतं. एक म्हणजे शरीर स्तरावरती होणारं जे श्वसन आहे ते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने होतं. म्हणजे ऑक्सिजन म्हणजे O2 आणि दुसरा जो आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, ह्या दोघांच्या देवाणघेवाण ज्यामध्ये होते, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडला जातो तर ऑक्सिजन घेतला जातो. म्हणजे या ठिकाणी विसरण क्रिया जी होते फुफ्फुसामध्ये ही बाह्य श्वसनामध्ये होते. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे शरीर स्तर श्वसनाचा, म्हणजे शरीर स्तर झाल्याच्या नंतर पेशी स्तर श्वसनाचा जो आहे. आता पेशी स्तर श्वसन याला आपण पेशी स्तर श्वसन म्हणूया. पेशी स्तर श्वसनामध्ये पेशी स्तरावर श्वसन घडून येतं. पेशीत होणाऱ्या अन्न पदार्थाचे ऑक्सिडीकरण म्हणजे पेशी श्वसन आपण म्हणू. पेशी स्तरावर होणार अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण म्हणजेच पेशी श्वसन, पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणूया. बाह्य श्वसन कशाला म्हणायचं? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची होणारी देवाणघेवाण वातावरणामध्ये हिची ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडची होणारी देवाणघेवाण म्हणजे पेशी स्तरावरील श्वसन, म्हणजे याला म्हणू आपण बाह्य श्वसन. हे झाले श्वसनाचे या ठिकाणचे असणारे दोन टप्पे, हे आपल्याला लक्षात येऊन जाते. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला जो प्रश्न आहे तो पहा. यामध्ये पहिला जो प्रश्न दिलेला आहे सांगा पाहू मधला प्रश्न पहा. यामध्ये पहिला प्रश्न सांगा पाहू मधला प्रश्न पहिला, ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन चे अनुक्रमे किती अणू असतात? तर सर्वप्रथम ग्लुकोजचा आपण रेणूसूत्र पाहूया. रेणूमध्ये काय आहे? C6H12 आणि O6 हा जो फॉर्म्युला आहे हा ग्लुकोजचे रेणूसूत्र आहे. हा एक रेणू झाला. तर यामध्ये आपल्याला विचारलं तर आपण यावरून असं सांगू की ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन 6 किती आहेत? 6 आहेत. हायड्रोजन 12 आहेत. तर ऑक्सिजनची संख्या किती आहे? 6 आहे.
म्हणजे C6H12 व O6 असा आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे, या प्रश्नाचं हे उत्तर आपल्याला या ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्याला जो दुसरा प्रश्न दिलेला आहे, दुसरा प्रश्न काय आहे पहा. हे अणू सर्व एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आपण काय लिहिलं पाहिजे, तर हे सर्व अणू पहा, हे जे सर्व अणू आहे, हे सर्व अणू कोणत्या बंधाने जोडलेले आहेत, तर हे सर्व अणू हे रासायनिक बंधाने जोडलेले असतात. रासायनिक बंधाचे प्रकार आपण पाहिलेले आहे, तर दोन रासायनिक बंधाचे प्रकार आहेत. एक प्रकार आयनिक बंध आहे, आयनिक, आणि दुसरा आहे सहसंयोज बंधाने. तर हे सर्व अणू संयुज बंधाने जोडलेले असतात. आपण या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आपण घेणार आहोत. या वर्षी जरी असे प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी वगळण्यात आलेले असले तरीही आपल्याला हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने लिहिता येईल. तिसरा प्रश्न काय आहे तो पहा, की रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमकं काय होते. तिसरा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न काय आहे तो पहा. जेव्हा रसायनशास्त्राच्या दृष्टीने एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते त्यावेळी आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन रेणूमधून जो ऑक्सिजनचा जो अणू आहे तो मिळवला जातो व त्यातून इलेक्ट्रॉन काय होतात, कमी होतात. म्हणजे एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे तो रेणू ऑक्सिजन हा काय करत असतो, मिळवत असतो, किंवा त्याच्या रेणूतील इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, कमी होत असतात. इलेक्ट्रॉन्स कमी होणे म्हणजे ऑक्सिडीकरण हे सुद्धा म्हणलेलं आहे. म्हणजे धनप्रभार वाढणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हे आपण विज्ञान 1 मध्ये आपल्याला ऑक्सिडीकरणाच्या व्याख्या झालेल्या आहेत, त्यावरून आपण याचं उत्तर आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो भाग जो दिलेला आहे तो पहा. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यामध्ये प्रामुख्याने कर्बोदकांचा समावेश जास्त प्रमाणामध्ये आपण करत असतो. दररोजच्या आहारामध्ये आपण कर्बोदकाचा वापर करत असतो. कर्बोदक दररोजच्या आहारामध्ये आपल्याला ऊर्जा देणारी असतात. म्हणजे आपण कर्बोदकाला कर्बोदक जी आहेत, कर्बोदके ही ऊर्जा देणारी आहे. म्हणजे ऊर्जा दायी पोषद्रव्ये, याला आपण असं म्हणूया पोषक द्रव्य म्हणून आपण पोषक द्रव्ये हे जे आहे, कर्बोदकापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा आपल्याला एटीपीच्या स्वरूपामध्ये मिळत असते. एटीपी. ई म्हणजे काय तर ऍडेनिन, टी म्हणजे काय तर ट्राय, आणि पी म्हणजे काय तर फॉस्फेट. म्हणजे एटीपीचा जो अर्थ आहे तो एटीपीचा अर्थ आपण समजून घेतला. आता एटीपी ही एक चलनाच्या स्वरूपानं आहे. याच्यावर आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर अधिक माहिती घेणारच आहोत. पण एटीपीच्या स्वरूपामध्ये ही ऊर्जा मिळवली जाते. ही कर्बोदकापासून मिळवली जाते. पेशीमध्ये ग्लुकोज आणि कर्बोदकाचा टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होते. म्हणजे पहा, आपण दोन घटकाचा जो आहे ग्लुकोज कर्बोदके असं आपण याला म्हणूया. तर ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होते. आता हे टप्पे कोणते आहेत? याचे टप्पे ग्लुकोजचं विघटन एक आहे, ट्रायकार्बोक्सिलिक चक्र आहे, आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी, म्हणजे त्याला आपण ETC रिएक्शन असं आपण म्हणूया. अशा 3 टप्प्यामध्ये ह्या ग्लुकोज म्हणजे या कर्बोदकाचे आपल्याला ऑक्सिडीकरण टप्प्याटप्प्याने पाहायला मिळते. आणि यालाच आपण पेशी स्तरावरील श्वसन असं आपण म्हणूया. पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे काय? तर पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणतात. त्यानंतर सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसनाचे 2 प्रकार, म्हणजे 2 प्रकार पेशी स्तरावरती 2 प्रकार त्यामध्ये पडतात.
ते प्रकार कोणते ते पाहूया. श्वसनाचे दोन प्रकार पडतात, म्हणजे या श्वसनाचे दोन प्रकार म्हणजे पेशीस्तर श्वसनाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता तो पहा. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे ऑक्सी श्वसन. पहा, ऑक्सी श्वसन आपण याला ऑक्सी श्वसन असं म्हणूया. दुसरा जो आहे तो आहे विनॉक्सी. पहा, विनॉक्सी श्वसन. पहा, हा जो प्रकार जो आहे विनॉक्सी श्वसन. दोन श्वसनाचे जे प्रकार आहेत हे दोन प्रकार आपल्याला लक्षात असू द्या. आता ऑक्सी श्वसन म्हणजे काय आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे काय, की जे श्वसन ऑक्सिजनच्या सानिध्यात होते त्याला म्हणायचं ऑक्सी श्वसन. जे श्वसन ऑक्सिजन शिवाय घडते त्याला म्हणायचं विनॉक्सी श्वसन. श्वसनाचे दोन प्रकार. ऑक्सी श्वसन म्हणजे काय, की ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजनचा उपयोग केला जातो त्याला म्हणायचं ऑक्सी श्वसन. ज्यामध्ये ऑक्सिजनचा उपयोग होत नाही म्हणजे ऑक्सिजन शिवाय श्वसन घडून येते त्या श्वसनाला म्हणायचं विनॉक्सी श्वसन. आता निसर्गामध्ये दोन प्रकारचे सजीव असतात. एक असतात ऑक्सी सजीव आणि दुसरे जे असतात ते म्हणजे विनॉक्सी सजीव. मग ऑक्सी सजीव कोणते आणि विनॉक्सी सजीव कोणते असाही प्रश्न आपल्या मनामध्ये येऊन जाईल. बहुपेशीय प्राणी जे असतात बहुपेशीय प्राणी हे ऑक्सी श्वसनच करत असतात, म्हणजे ऑक्सिजनची यांना गरज असते. परंतु विनॉक्सी श्वसन करणाऱ्या वनस्पती पण आहेत आणि पाण्याखाली राहणाऱ्या, त्यानंतर बीज जी आहेत जमिनीच्या आत असताना सुद्धा विनॉक्सी श्वसन हे बीज अंकुरण करताना ही क्रिया करत असतात. तर ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन यामध्ये विनॉक्सी श्वसन जे असतात जसे की बायोगॅस संयंत्रामध्ये बरेचसे असे काही सूक्ष्मजीव असतात की ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते. कुजवण्याचे काम करणारे जे सूक्ष्मजीव असतात ते विनॉक्सी सजीव असतात. यावरून सजीवाचे दोन प्रकार पडतात, एक ऑक्सी सजीव आणि एक आहे विनॉक्सी सजीव. मानव हा ऑक्सी सजीवामध्ये येणारा भाग आहे. आता याचे टप्पे आपण जाणून घेणार. ऑक्सी श्वसनामध्ये 3 टप्पे पडतात, ते म्हणजे 3 टप्पे मध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं. मग ते 3 टप्पे कोणते? ग्लुकोजचं विघटन, दुसरा टप्पा आहे क्रेस सायकल, त्यालाच आपण ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र असं म्हणतो, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ETC. ETC, E म्हणजे इलेक्ट्रॉन, T म्हणजे ट्रान्सफर आणि C म्हणजे चेन. हे टप्पे कोणते आहेत ते पहा. पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे आहे ग्लुकोज विघटन. दुसरा आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्लचक्र, याला क्रेब चक्र सुद्धा असं म्हटलं जातं. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना यावरती संभ्रम निर्माण होतो किंवा क्रेब चक्र म्हणजे नेमकं काय. क्रेब सायकल म्हणू आपण. क्रेब सायकल हा जो आहे हा भाग दुसरा आहे. तिसरा टप्पा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी, यालाच ETC असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन याला असं म्हटलं जातं. अशा 3 टप्प्यामध्ये ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया घडते. ते टप्पे पहा. पहिला टप्पा समजून घेणार आहोत. ग्लुकोजचं विघटन आपल्याला माहिती आहे. ग्लुकोजचं विघटन हे पेशी द्रवामध्ये तंतुकणिकेमध्ये ही क्रिया घडत असताना पेशी द्रव्यामध्ये घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होते. म्हणजे ग्लुकोजचं विघटन होताना टप्प्याटप्प्याने होते आणि ही क्रिया जी घडते ही क्रिया घडते पेशी द्रव्यामध्ये. हे लक्षात असू द्या, पेशी द्रव्य. ग्लुकोजचे विघटन घडताना पहिला जो टप्पा जो आहे तो पेशी द्रव्यामध्ये घडत असताना यामध्ये हा पेशी द्रव्यामध्ये याचे विघटन होऊन याचं रूपांतरण ग्लुकोजचं विघटन होताना पहिलं जे आहे ते पायरुव्हिक आम्ल. लक्षात असू द्या, पायरुव्हिक आम्ल जे आहे हे पायरुव्हिक आम्ल
त्यानंतर आहे एटीपी आणि तिसरं जो आहे तो आहे NADP NADH2 NADH2. आता याचे अर्थ सुद्धा आपण समजून घेतले. एटीपी म्हणजे ए फॉर ॲडेनिन ट्राय फॉस्फेट, एन म्हणजे निकोटिनामाइड, ई चा जो अर्थ आहे ॲडेनिन आणि डी चा अर्थ आहे डाय आणि डाय न्यूक्लियोटाइड असा याचा अर्थ आहे NADH2 निकोटिना ॲडेनिन डाय न्यूक्लियोटाइड असं आहे. FADH2 हा सुद्धा भाग आपल्याला आहे, तो आपण पुढे सांगणारच आहोत. तर या प्रक्रियेमध्ये पाणी यांचे 2 रेणू तयार होतात. म्हणजे पहा, म्हणजे C6H12O6 याचं रूपांतरण होताना हे होताना या सोबत म्हणजे ह्या ग्लुकोजचं रेणूचं विघटन होताना पायरुव्हिक आम्ल, एटीपी आणि NADH2 हे तयार होताना 2 रेणू पाण्याचे तयार होतात. 2 रेणू पाणी, यामध्ये पाणी तयार होतं म्हणजे H2O. आपण याला H2O सुद्धा आपण म्हणूया, 2H2O. या ठिकाणी ही रेणू तयार होताना या प्रक्रियेमध्ये तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लाचे, आता यामध्ये जे पायरुव्हिक आम्ल आहे ह्या पायरुव्हिक आम्लाचे परत काय घडतं तर ह्या पायरुव्हिक आम्लाचे ऍसिटिल कोएन्झाइम, लक्षात असू द्या, ऍसिटिल त्यानंतर आहे को एन्झाइम हे तयार होताना ऍसिटिल कोएन्झाइम ए हे तयार होते आणि यामध्ये रेणूमध्ये रूपांतर होताना यावेळी म्हणजे पायरुव्हिक आम्लाचे रूपांतरण ऍसिटिक आम्ल आणि ऍसिटिक आम्ल कोएन्झाइमचे रूपांतरण होताना यावेळी यामध्ये तयार होणारे जे पदार्थ आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साइड हा एक घटक आहे आणि दुसरा जो आहे म्हणजे कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू, म्हणजे या ठिकाणी याचे 2 रेणू तयार होतात. 2 रेणू तयार होतात आणि याचे परत NADH2 म्हणजे NADH2 याचे सुद्धा प्रत्येकी या ठिकाणी 2 रेणू, याचे 2 रेणू याचे तयार होतात, 2 रेणू याचे तयार होतात. हे आपल्याला लक्षात असू द्या. परत एकदा समजून घ्या, ग्लुकोजचं विघटन होताना नेमकं काय घडतं. ग्लुकोजचं विघटन होताना ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होताना पायरुव्हिक आम्ल, एटीपी, NADH2 आणि 2 पाण्याचे रेणू तयार होतात. हे यानंतर या प्रक्रियेमध्ये तयार झालेलं म्हणजे पुढची प्रक्रिया समजून घेताना पायरुव्हिक आम्लाचे ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरण होतं. यासोबतच 2 रेणू कार्बन डायऑक्साइडचे आणि 2 रेणू NADH2 चे असे तयार होताना या ठिकाणी पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे ग्लुकोजचं विघटन या ठिकाणी पूर्ण होते. आता त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल. ट्राय म्हणजे लक्षात घ्या, ट्राय म्हणजे आपण त्याला 3 म्हणतो. आता हे ऍसिटिल कोएन्झाइम जे आहे त्याच्या पुढची पायरी समजून घेताना ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र जे आहे यामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम याचे एचे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. म्हणजे आता ही जी घडणारी प्रक्रिया कुठे आहे, तंतुकणिका, हे लक्षात घ्या, कणिका मध्ये. आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, ग्लुकोजचे विघटन कुठे घडते तर ती घडते पेशीद्रव. आपल्याला पर्याय वेगवेगळे असतात, तंतुकणिकामध्ये, पेशीद्रव्यामध्ये, त्याच्यानंतर केंद्रकामध्ये. आपल्याला यापैकी नाही असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. टेस्ट मार्क्स सारख्या परीक्षेमध्ये आपण असे प्रश्न विचारतही असतो. त्यामध्ये तंतुकणिका, आता ही प्रक्रिया होता ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र कुठे घडणारी प्रक्रिया तर ही लक्षात घ्या, तंतुकणिकेमध्ये ही घडताना ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र, क्रेब्स चक्र ही जी आहे तर ही प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए च्या रेणूचे ऍसिटिलचे पूर्णतः ऑक्सिडीकरण होते. पहा याचं पूर्णपणे काय पूर्णतः
पूर्णतः या ठिकाणी याचे काय होते, ऑक्सिडीकरण होते. आणि ऑक्सिडीकरण होताना यामध्ये तयार होतं काय काय, कार्बन डायऑक्साईड एक लक्षात घ्या, त्यानंतर आहे पाण्याचे रेणू म्हणजे H2O, त्यानंतर आहे NaDH2 आणि परत त्यामध्ये आणखी एक नवीन पदार्थ तयार झाला तो म्हणजे FADH2 म्हणजे FADH2 चा अर्थ काय आहे, FADH2 म्हणजे काय, तर FADH2 म्हणजे फ्लेविन ऍडेनिन डाय न्यूक्लियोटाइड आणि ए म्हणजे न्यूक्लियोटामाइड डाय न्यूक्लियोटाइड असे आहे. आता याचा डायन्यूक्लियोटाइड, याचा डायन्यूक्लियोटाइड असा अर्थ घ्या. एन म्हणजे निकोटिनामाइड, निकोटिनामाइड ऍडेनिन, याचा आयडेनिन, याचा सुद्धा आयडेनिन. फक्त एफ चा अर्थ आहे फ्लेविन आणि एन चा आहे निकोटिनामाइड. आपल्याला प्रश्न 1 मार्कासाठी पूर्ण अर्थ लिहा असा आपला प्रश्न जो असतो, तर या ठिकाणी आपल्याला ऍसिटिल म्हणजे ट्रायकार्बोनिक आम्ल चक्रामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ही प्रक्रिया तंतुकणिकेमध्ये घडते. या ठिकाणी पूर्णतः घडते ते काय, ऑक्सिडीकरण. आणि हे ऑक्सिडीकरण घडताना यामध्ये तयार होणारा जो पदार्थ आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे. त्यानंतर काय होतं, पाणी तयार होतं, आणखी NaDH2, त्यानंतर आहे FADH2 हे पदार्थ तयार होतात. आणि आणखी महत्वाचा जो आहे तो म्हणजे यामध्ये तयार होणारा जो पदार्थ आहे तो म्हणजे आहे ATP. ATP म्हणजे काय, तर ऍडेनिन ट्रायफॉस्फेट हे ऊर्जेच्या स्वरूपामध्ये मिळवले जातात. म्हणजे दुसरी प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी लक्षात आली असेल. काय होतं, तर ऍसिटिल कोएन चक्र ही म्हणजे ट्रायकार्बोनिक आम्ल चक्र ही प्रक्रिया तंतुकणिकेमध्ये घडून येताना ऍसिटिल कोएन्झाइम E चे रूपांतरण हे होत असताना ही चक्रीय स्वरूपानं घडणारी प्रक्रिया आहे. आणि यामध्ये घडणारी प्रक्रिया ही पूर्णतः ऑक्सिडीकरणाची आहे. आणि कार्बन डायऑक्साईड, पाणी, त्याच्यानंतर NaDH2 आणि FADH2 आणि याच्या स्वरूपात काय तयार होतं, ऊर्जेचे चलन ATP हे सुद्धा यामध्ये तयार होत असते. ही झाली दुसरी प्रक्रिया. आता तिसरी प्रक्रिया जी आहे ती पहा, ती आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी. इलेक्ट्रॉन वहन साखळी पहा, आकृतीमध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे पहा की पायरुव्हिक आम्ल, तेलित आम्ल, त्यानंतर बाहेरील आवरण, आतील आवरण आणि तंतुकणिका याप्रमाणे ही आकृती आहे. आपल्या परीक्षेला आकृती विचारली जाते आणि आकृतीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग या आकृतीवर आधारित प्रश्न कसे विचारले जातात, आकृती काय दर्शवते, आकृती कशा संबंधी आहे, तर आपल्याला सांगावं लागेल की ऑक्सिजनचे 3 टप्प्यापैकीचा एक टप्पा जो आहे तो म्हणजे TEC दर्शवते, इलेक्ट्रॉन वहन साखळी दर्शवते. आता या आकृतीवर आपल्याला प्रश्न कसे असतात ते समजून घेण्या अगोदर हा मुद्दा समजून घेऊया. इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये अभिक्रिया ही सुद्धा तंतुकणिकेमध्ये होते. म्हणजे आपण परत एक लक्षात घ्या, ही सुद्धा क्रिया घडून येताना म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी ही जी आहे ही क्रिया घडत असताना ही क्रिया सुद्धा कुठे घडते, तंतुकणिकेमध्ये घडते. हे आपण लक्षात घ्या, तंतुकणिका. म्हणजे यामध्ये ही क्रिया तंतुकणिकेमध्ये आहे, ही सुद्धा क्रिया तंतुकणिकेमध्ये आहे. परंतु मात्र ग्लुकोजचं विघटन मात्र कुठे घडतं, पक्का लक्षात ठेवायचं की बरोबरसाठी आपल्याला गोंधळ टाकणारा प्रश्न आहे पेशीद्रव्यामध्ये घडतं. तर तंतुकणिकेमध्ये राबवली जाणारी या प्रक्रियेच्या वेळी तयार झालेले NaDH2 म्हणजे यांच्यामध्ये ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया जी होते त्यावेळेस NaDH2 म्हणजे निकोटिनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड हा तयार होताना 4 रेणूपासून म्हणजे या रेणूपासून 3 याच्यापासून 3 काय तयार होतात, FADH2 असे किती तयार होतात, त्याच्यामध्ये 3 रेणू यामध्ये अशा प्रकारे असे या पद्धतीने आपण दाखवले. म्हणजे याच्यापासून म्हणजे एका NaDH2 पासून किती 3 FADH2 चे रेणू तयार होताना च्या वेळी या प्रत्येक रेणूमध्ये याच्यामध्ये ATP तयार होते. आणि ATP किती तयार होतात, 2 ATP चे रेणू तयार होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये ही तंतुकणिकेमध्ये घडते. यामध्ये तंतुकणिकेमध्ये घडत असताना यावेळी जी प्रक्रिया घडते त्यामध्ये NaDH2 च्या रेणूपासून
3 FeDH2 ची रेणू तयार होतात आणि याच वेळी किती 2 ATP च्या स्वरूपामध्ये ऊर्जा या ठिकाणी मिळत असते। या प्रक्रियेमध्ये एटीपीच्या व्यतिरिक्त पाण्याची रेणूही तयार होतात, म्हणजे याशिवाय ही क्रिया करत असताना 3 FeDH2 आणि 2 ATP यासोबत पाणी सुद्धा तयार होतं। अशा प्रकारे ऑक्सिजनचे ग्लुकोजचे विघटन होताना या ऊर्जेबरोबरच या सर्व प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची रेणू तयार होतात आणि ही आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साईड आपण हा श्वसनाद्वारे परत पुन्हा पेशीतून रक्तामध्ये आणि रक्तातून आपण श्वसनावाटे आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतो। आता एटीपी च्या संदर्भातला जो काही भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला समजून घेणार आहोत।